श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 24 ऑगस्ट, वार आहे सोमवार. तर उद्या 24 ऑगस्टला आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि याच दिवशी पुत्रदा भागवत एकादशीचा दुर्मिळ योगसुद्धा जुळून आलेला आहे. जेव्हा असे दोन योग एकत्र जुळून येतात तेव्हा सुवर्ण योग निर्माण होतो आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी महादेवांसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यातील सोमवारी एकादशी तिथी आल्यामुळं या दिवशी केलेली पूजा उपाय याचं फळ आपल्याला दुप्पट पटीनं प्राप्त होतं. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. श्रावण म्हणजे व्रत, वैकल्य आणि सणावारांचा महिना. श्रावण सोमवारी पूजापाठ केले जातात. सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि म्हणून आपण श्रावण महिन्यात सोमवारी व्रत करून जर भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो. आता या दुसऱ्या श्रावण सोमवारी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला या एकादशीचं आणि श्रावण सोमवारचं व्रत एकत्र करावं लागणार आहे. फक्त ज्यांना श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी हे व्रत जर करत असतील तर अशांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्टला सकाळी म्हणजेच बघा सोमवारी तुम्हाला हे जे व्रत आहे तर ते धरून म्हणजे उपवास जो आहे तर तो सोमवारी करून आपल्याला मंगळवारी हा उपवास सोडावा लागणार आहे. आणि ज्यांना फक्त श्रावण सोमवारचं व्रत करायचं आहे त्यांनी दिवसभर उपवास करून संध्याकाळी हे व्रत सोडायचं आहे. तर उद्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, शिवामूठ कोणती असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी बघा प्रत्येक दिवशी 1.5 तासांचा हा राहू काळ असतो, म्हणजे 90 मिनिटांचा राहू काळ असतो आणि 1.5 तासाचा हा काळ राहू काळ असणार आहे आणि राहू काळ हा अशुभ मानला जातो. या राहू काळात श्रावण सोमवारची पूजा ही केली जात नाही आणि म्हणून कोणता 1.5 तास राहू काळ असणार आहे, तसेच पूजा करण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो कोणता आहे, या दिवशी काय करावं काय करू नये, तसेच एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळं अगोदर एकादशीची पूजा करावी की श्रावण सोमवारची पूजा करावी याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही जर सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायचं आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असतो ना, तर तो राहू काळ असतो आणि हा काळ अशुभ मानला जातो. जर आपण या राहू काळात श्रावण सोमवारची पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होणार नाही. उलट याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आपली पूजा जी आहे तर ती सफल होत नाही. या सोमवारी प्रत्येक स्त्रिया भक्तिभावानं महादेवांची पूजा करत असतात, शिवामूठ वाहत असतात आणि म्हणून आपल्याकडून ही एक चूक आहे तर ती अजिबात होता कामा नये. तर राहू काळाची जी वेळ आहे तर ती कोणती असणार आहे, तर उद्या अशी कोणती वेळ आहे जी आपल्याला वर्ज्य करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान महादेवांना शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. प्रत्येक सोमवारचे एक विशिष्ट प्रकारचं धान्य शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून वाहिलं जातं, अर्पण केलं जातं. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे. तर तिळाची शिवामूठ आहे, मग तीळ कोणते वापरावे, पांढरे वापरावेत की काळे तीळ वापरावेत. तर शिवामूठ वाहण्यासाठी आपल्याला पांढरेच तीळ वापरायचे आहेत. काळे तीळ चुकूनही आपल्याला शिवामूठ म्हणून व्हायचे नाही. काळे तीळ हे पितरांना समर्पित असतात आणि पांढरे तीळ हे देवी देवतांना समर्पित असतात. म्हणूनच बघा पांढरे तिळाची शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे. तर बघा पांढरा रंग भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच या पांढऱ्या रंगाची शिवामूठ जी आहे तर ती आपण
वाहिली जाते. शंभू महादेवाला कर्पूर गौर असं देखील म्हणतात, कारण शिवाचा रंग कर्पुरासारखा पांढरा आहे. पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या मनाला शांतता मिळते. म्हणून पांढऱ्या रंगाचे तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून या दिवशी वाहिले जातात. त्याचप्रमाणे बघा, तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात. तिळाचे जर शिवामूठ भक्तिभावानं आपण जर वाहिली तर आपल्या घरातील दरिद्रता आणि गरिबी ही देखील दूर होत असते. आता आपण जाणून घेतोय की उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा कोणत्या 2-1.5 तासाच्या राहुकाळामध्ये करायची नाही. तर पहा, वैदिक शास्त्रानुसार राहुकाळ हे एक छायाग्रह मानला गेला आहे आणि दररोज 90 मिनिटांचा राहुकाळ हा येतोच, प्रत्येक दिवशी येतो. राहुकाळ हा वेगवेगळ्या वेळी असू शकतो, पण प्रत्येक दिवशी राहुकाळ हा असतोच. आणि या राहुकाळामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त असतो. या काळात केलेली कोणतीही पूजा, शुभ कार्य असेल, उपाय असतील, सेवा असतील, मंत्रोच्चार असतील, आपण जर केले तर त्याचं कोणतंच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. उलट त्याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच राहुकाळ हा अशुभ समजला जातो. आणि राहुकाळ जो असतो ना, तो एक छायाग्रह असून तो भ्रम आणि विघ्न निर्माण करत असतो. आणि म्हणूनच आपण केलेल्या पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारचा राहुकाळ हा बघा सकाळी 7:53 सुरू होत आहे आणि तो 9:27 असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही श्रावण सोमवारची पूजा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये करायची नाही किंवा शिवमंदिरामध्ये जाऊन सुद्धा करायची नाही. या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे बघा दुपारी 12 वाजल्यापासून ते 1:02 हा जो शुभ मुहूर्त आहे तर तो अतिशय उत्तम राहणार आहे. आणि तुम्ही याच शुभ मुहूर्तावर श्रावण सोमवारची पूजा करून शिवामूठ वाहू शकता. शुभ मुहूर्तावरती नाही शक्य झालं तर मग दिवसभरामध्ये तुम्ही कधीही फक्त राहुकाळ सोडून ही जी पूजा आहे तर ती करू शकता. फक्त जो सकाळचा राहुकाळ आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. आता जर सकाळी तुम्हाला लवकर घराबाहेर जायचं असेल कामानिमित्तानं किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तरीही तुम्ही या राहुकाळामध्ये सकाळी पूजा करू नका. त्यानंतर बघा, सकाळी 7:30 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी आहे पूजा तर ती करून घ्यायची आहे किंवा 9:30 नंतरनं तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर ही पूजा केली तरीही चालेल. महिन्यातील सोमवारी काही प्रभावी उपायसुद्धा केले जात असतात बघा श्रावण महिन्यामध्ये, आणि हे उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. तर आपल्याला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी कर्जमुक्तीसाठी आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, उद्या जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा जाताना तुम्हाला बरोबर 1 मूठभर लालसर जी मसूर डाळ असते आणि थोडासा गूळ घेऊन जायचा आहे. दोन्ही वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आर्थिक समस्या असतील, तुमच्यावरती झालेलं कर्ज आहे तर त्यातून कर्जमुक्ती होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा जो उपाय आहे तर तो महाशिवपुराणात सांगितलेला आहे. आणि जर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी मसूर डाळ आणि गूळ शिवलिंगावरती अर्पण केलं तर यामुळे आपल्याला कर्जातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळतो, कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होत असते आणि आर्थिक समस्या ज्या आहेत आपल्या घरामध्ये चालू तर त्या दूर होत असतात. आणि म्हणून हा एक उपाय तुम्ही उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करू शकता. त्याचबरोबर उद्या सोमवारची शिवामूठ जी तीळ आहे तर या दिवशी आपल्याला तिळाचा देखील एक अत्यंत प्रभावी उपाय करता येऊ शकतो. आपल्या उत्तम आरोग्यासाठी, जुन्या एखाद्या आजारातून मुक्ती मिळावी आणि शनिदोषाचं निवारण होण्यासाठी, आपल्या आयुष्यातील समस्या कमी होण्यासाठी या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती काळे 11 तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. कारण भगवान शिवशंकरा जे आहेत तर ते पितरांचे देवता मानले जातात आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. म्हणून या दिवशी काळे तीळ जर आपण भक्तिभावानं, श्रद्धेनं शिवलिंगावरती अर्पण केले तर नक्कीच जुन्या आजारातून आपली मुक्तता होत असते. आपले आरोग्य हे उत्तम राहतं
आणि अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होत असतात. आणि म्हणून तुम्ही हा एक उपायसुद्धा उद्या करू शकता. तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती काही केल्यानं पूर्ण होत नसेल, तर अशा वेळी उद्या 21 बेलाची पानं घ्या. चंदनानं त्या पानावरती ओम नमः शिवाय असं आपल्याला 21 पानांवरती लिहायचं आहे बघा. बेलपत्राची पानं ही स्वच्छ असायला हवीत. त्याला 3 दलं असायला हवीत आणि त्या तिन्ही दलावरती आपल्याला ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तर तो चंदनानं लिहायचा आहे. आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा जी आहे किंवा आपल्या मनामध्ये जी पण कठीण इच्छा आहे जी पूर्ण करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत, तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे. आणि ही 21 पानं जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. पण प्रत्येक पान आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्या बेलपत्राचा देठ हा तुमच्या बाजूला येईल, तुमच्याकडे येईल अशा पद्धतीनं जो गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तर त्याचा स्पर्श शिवलिंगाला होईल अशा पद्धतीनं हे पान शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 21 वेळा जप करून आपल्याला ही 21 पानं जी आहेत तर ती अगदी श्रद्धेनं मनोभावे त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. त्यामुळं आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे पण काही दोष लागलेले असतील आपल्या घराला तर ते देखील दूर होत असतात. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.